नमस्कार मंडळी, सारिकाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मुरमुरे तर आपण सगळेच खातो, लहानपासून तर मोठ्यांपर्यंत मुरमुरे सगळ्यांनाच आवडतात. पण आज मी तुम्हाला त्यापासून एकदम कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे मुरमुरा पापड कसे बनवायचे हे दाखवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुमच्याकडे जर मुरमुरे असतील तर आजच तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. विशेष म्हणजे ज्यांना तळण अजिबात आवडत नाही, तळलेले पदार्थ खात नाही, तर ते हे पापड भाजून देखील खाऊ शकतात, कारण खूप छान भाजून होतात. तर तुम्ही बघू शकतात किती छान पापड भाजून झालेला आहे. भाजून झाल्यानंतर तो पापड तुम्ही बघा छान आहे, जास्त जळला नाही किंवा काही नाही. खायला देखील अगदी कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळला जाईल असा हा मुरमुऱ्यांचा पापड तयार झालेला आहे. त्यानंतर तेलात टाकल्यानंतर सुद्धा हा पापड छान कढईवर फुलून येतो. तर तुम्ही बघू शकतात की तेलात टाकल्याबरोबर देखील हा पापड किती छान फुलून आलेला आहे. त्याचा कलरही खूप छान आलेला आहे आणि छान खुसखुशीत असा पापड तयार झालेला आहे. तर इथे मी घेतलेले आहेत मुरमुरे. तर हा भडंग मुरमुरा आहे, हा मी अर्धा किलो घेतलेला आहे. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला मुरमुरे गाळून घ्यायचे आहे. त्यातलं काही पावडर, काही कचरा असेल तर तो निघून जाईल. आणि त्यामध्ये साय असते, ते सायचे साल असतात, पोत्र असतात, तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे, स्वच्छ करून घ्यायचे आहे. तर मी अशा पद्धतीने त्यांना गाळून घेते. तर बघू शकतात कशा पद्धतीने त्यातलं पावडर निघालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी आता सगळे मुरमुरे गाळून घेतलेले आहेत. आता त्यात काही ते मावले नाही म्हणून बाकीचे त्यातच राहू दिलेले आहेत. त्याचाही वापर मी करणारच आहे. तर बघू शकतात की त्यात केवढा कचरा आणि त्याचं ते पावडर निघून येतं. चला तर आता मुरमुरे झालेले आहेत स्वच्छ करून, त्याचे साय पण काढून झालेले आहेत, त्यात जे असतात ते त्याचे सालही काढून झालेले आहेत. तर आता हे मुरमुरे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. तर टाकताना सुद्धा चेक करा, चुकून मुकून जर काही राहिलं असेल साय वगैरे तर टाकताही चेक करा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मी सगळ्यात अगोदर मोठ्या भांड्याने बारीक करून घेणार आहे, कारण छोट्या भांड्याने बराच वेळ लागेल. म्हणून अगोदर मी सगळे मुरमुरे मिक्सरला मोठ्या भांड्यात जेवढे बारीक होतील तेवढं बारीक मी करून घेणार आहे. तर हे अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मी आता ताटात काढून घेते. तर तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने त्याची पावडर तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळे मुरमुरे आता हे बारीक करून घेणार आहे. तर चेक करूनच टाकते. तर अशा पद्धतीनेच मी आता हे सगळे मुरमुरे बारीक करून घेते. तर आता सगळे मुरमुरे बारीक करून झालेले आहेत. तर हे आता आहे थोडंफार तरी जाडसर आहे. तर ह्या लहान भांड्यात एवढे मुरमुरे बारीक करणं शक्य नव्हते, फार वेळ लागला असता. म्हणून अगोदर मी पटापट मोठ्या भांड्यात फिरवून घेतले आणि आता लहान भांड्यात जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. कारण जेवढं बारीक पीठ हे तयार होईल तेवढेच पापड खूप छान तयार होतील. तर बघा किती छान बारीक अशी पावडर तयार झालेली आहे. तुम्हाला दोघांमधलाही फरक मी दाखवते. तर इकडचं बघा थोडंसं असं जाडसर आहे आणि जे लहान भांड्यात केलेलं आहे ते किती छान बारीक झालेलं आहे. तर दोघांमधला फरक दिसतोय. म्हणून शक्य होईल तेवढं ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर असं पीठ आपल्याला ते मुरमुऱ्यांचं तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात की हाताला पण छान असं पीठ लागतंय. चला तर मी हे सुद्धा आता मिक्सरला सगळं व्यवस्थित थोडं घेऊन बारीक करून घेते. तर चला आता हे पण झालंय सगळं पीठ बारीक करून. तर छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे. कारण पीठही मळायला खूप सोपं जातं आणि पापडही खूप छान तयार होतात. बघा मस्त झालंय की नाही बारीक करून. चला तर आता यात काय काय लागणार आहे ते आपण बघूया. तर मी इथे घेतलेले आहे पांढरे तीळ. मी इथे 3 चमचे पांढरे तीळ टाकून घेते. त्यानंतर लागणार आहे 1 चमचा जिरं. तर आता ते करू साईडला. त्यासाठी आता एक पेस्ट आपल्याला बनवायची आहे हिरवी मिरची आणि लसूण टाकून. या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा तुमच्याकडे जर सुकलेल्या मिरच्या असतील तर त्या मिक्सरला फिरवून घेतल्या लसूणसोबत
तरी चालतील. तर मी हिरवी मिरची होती तर हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर छान अशी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे. त्यात लसूण अजिबात राहायला नको म्हणून मी अगदी 1 ते 2 चमचे पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. कारण काय होतं, पापड तयार करताना मग ते पापड फाटतात, म्हणून आपल्याला छान बारीक पेस्ट करायची. त्यानंतर टाकून घ्यायचं आहे मीठ. आता हे मिक्स करून घेऊ अगोदर व्यवस्थित. तर मीठ थोडं कमीच घाला कारण मुरमुऱ्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतंच, त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यात ही पेस्ट टाकून घ्या. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कुठलीही खिशी न घेता हे पापडचं पीठ आपण तयार करून घेणार आहोत. खिशी घ्यायची अजिबात, त्याला झंझट नाही आहे. मस्त सोप्या पद्धतीने पीठ मळून आपण हे पापड तयार करणार आहोत. तर यात कुठलाही पापड खार ना सोडा याचा वापर केलेला नाही आहे. तर जसे आहेत तसे आहेत, त्याच्यात सोड्याचा वापर नाही, पापड खारचा वापर नाही. तर चला, मी पाण्याचं प्रमाण किती लागतं आहे हे पीठ भिजायला ते तुम्हाला हळूहळू पुढे सांगते. तर मी आता 1 कपमधलं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता राहिलेलं पाणी मी सुद्धा आता यात टाकून घेणार आहे. तर राहिलेलं आता हे सर्व पाणी मी यात टाकून घेतलेलं आहे. तर बघा, 1 कप पाण्याचा वापर आतापर्यंत झालेला आहे. तर हळूहळू सांगते की पूर्ण पीठ भिजायला आपल्याला किती पाणी लागतं. तर हा आहे 2रा कप. तर जसं जसं लागत जाईल तसं तसं पाणी टाका. एकदम जर एकसाथ पाणी टाकून घेतलं तर अति पातळ होण्याची शक्यता आहे. पण मुरमुरे खूप पाणी शोषून घेतात, त्यामुळे पाणी आपल्याला बरंच लागणार आहे. तर आता हा 3रा कप पाणी आहे. तर मी ते पुन्हा कप भरून ठेवलेलं आहे. तर आता 3 कप पाणी वापरून झालं आहे. तर तुम्ही बघू शकतात की पीठ किती कोरडं होत चाललेलं आहे. तर अजून मी 1 कप पाणी टाकते, म्हणजे टोटल झालेले आहेत 4 कप. तर मी त्याला पुन्हा व्यवस्थित मळते. कारण पीठ भिजता भिजता अंदाज येतो की तुम्हाला कितपत पाणी लागणार आहे. आता मुरमुऱ्यांवर डिपेंड असतं. तर हा आहे 5वा कप. हे सुद्धा पूर्ण पाणी लागणार आहे, 5वा कप. तर काही मुरमुरे असे असतात की ते जास्त पाणी ओढतात आणि काही मुरमुऱ्यांना कमी लागतं. तर ते मुरमुऱ्यांवर डिपेंड आहे. पण पापडांचं पीठ कसं भिजतात याचा अंदाज तुम्हाला असेलच, तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करायचं. तर आता हे अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं छान मळता येईल, जेवढं चिकन पीठ तयार करता येईल तेवढं करायचं आपल्याला आहे. तर हे 6वा कप झालेलं आहे. पूर्ण 6 कप पाणी लागलेलं आहे. तर आता मला हे पीठ जेवढं मळता येईल ना तेवढं मी हे मळून घेणार आहे. छान मऊसूत चिकन असं पीठ मी हे मळून घेणार आहे. जसं आपण पापडांचं पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला सुद्धा मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. तर मी इथे थोडासा तेलाचा वापर करणार आहे. आतापर्यंत तरी आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे, पण इथे थोडंसं तेल टाकून मी हे छान मळून घेणार आहे. तर जवळजवळ 10 मिनटं तरी मी हे छान मळून घेतलेलं आहे. तर 10 मिनटाच्या वरही लागू शकतात. तर खूप असं मऊसूत पीठ मळून घ्या. तर बघा, हे जसं जसं आपण पापड करतो तसं तसं हे पीठ अजून घट्ट होत जातं. म्हणून काय करायचं, थोडा थोडा गोळा घ्यायचा आणि पुन्हा त्याला थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला मळत राहायचं. आणि जसं लागतील तसं आपल्याला त्याचे लाट्या बनवून घ्यायच्या आहे, गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकतात की पीठ कशा पद्धतीचं आहे, जास्त नरम नाही आणि कडक नाही. तर अशा पद्धतीने भिजायचं आहे. तर हाताला थोडं थोडं तेल लावायचं आणि पुन्हा तो गोळा असा छान चोळून घ्यायचा आहे. जेवढं मळता येईल तेवढं मळायचं आणि मस्त अशी त्याची लाटी बनवून घ्यायची आहे. तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बनवून घ्या. तर मी थोडेफारच लाट्या बनवून घेणार आहे, 10 ते 12 वगैरे अशा. त्यानंतर राहिलेलं पीठ मी हे झाकून देणार आहे. तर हे गोळे संपले का पुन्हा मी थोडा पाण्याचा हात ओला करेल, कारण पीठ ते घट्ट होऊन जातं, मुरमुरे त्यातलं पाणी ओढत जातं. त्यामुळे मी ते पूर्ण पाण्याचा हात घेऊन मळत जाईल आणि अशा पद्धतीने जशा लागतील तशा मी त्याच्या लाट्या बनवणार आहे. तर बघा, मी पुन्हा एकदा ते परत मळते लाटी आणि मग त्याची पापड बनवणार आहे. तर मळण्यावर लक्ष ठेवा की जेवढं तुम्ही छान मळणार तेवढेच तुमचे पापड छान तयार होतील. तर मी मशीननेच पापड तयार करणार आहे. पटापट तयार होतात, कारण लाटायला तेवढा वेळ नाही आहे आणि करायलाही एकटीच आहे. तर पापड
मध्यमच ठेवा, जास्त बारीक करू नका. जर तुम्ही पापड जास्त बारीक केले तर त्याला तडे पडू शकतात. तर बघा कसला सुंदर असा पापड तयार झालेला आहे आणि मध्यम असा पापड तयार झालेला आहे. जास्त जाड नाही आणि बारीक नाही. तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही पापड करत असताना ते पीठ जेवढं मळता येईल तेवढं मळा, जेवढं मिक्सरला बारीक करता येईल तेवढं बारीक करा आणि प्रत्येक लाटी ही पुन्हा हातावर अशा पद्धतीने चोळून मगच त्याचा वापर करा. तर मी पुन्हा हा दुसरा पापड तुम्हाला करून दाखवते. बघा नवीन रेसिपी आहे आणि छान पापडांपासून आपण मुरमुऱ्यांपासून आपण हे पापड तयार केलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हवे तेवढ्या प्रमाणात तुम्ही बनवा. भलेच तुम्ही पावशर मुरमुरे घ्या, 1 वाटी घ्या, 2 वाटी घ्या, त्या प्रमाणात तुम्ही अगोदर बनवून बघा. तर बघा किती सुंदर पापड टाकून झालेले आहे, अजिबात फाटलेला नाही आहे. तर बघा आता अर्धा किलो मुरमुऱ्यांमध्ये एवढे पापड तयार झालेले आहेत. तर आता यांना मी फॅनमध्येच वाळवणार आहे, कारण आता ऊन एवढं वाढलं आहे बाहेर की उन्हात टाकणं शक्यच नाही आहे. ऊन आमच्या इथे भरपूर येतं, जागा भरपूर आहे, पण ऊन लागतं. त्यामुळे मी घरातच याला 1 दिवस वाळवून घेणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्यांना उन्हामध्ये 2 दिवस मस्त वाळवून घेणार आहे. तर बघा पापड किती छान वाळवून झालेले आहेत आणि त्याला कलर देखील खूप छान आलेला आहे. त्यातले तीळ, जिरं खूप छान दिसत आहेत. चला तर आता हे पापड मी तुम्हाला भाजूनही दाखवते. तळण न आवडणाऱ्यांसाठी हे भाजलेले पापड अतिउत्तम आहेत. खायला चविष्ट आहे. जितके ते तळल्यावर चविष्ट लागतात तेवढेच भाजल्यावर देखील चविष्ट लागतात आणि छान खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. तर तुम्ही ही रेसिपी कुठून बघतायत हे मला कमेंट करून प्लीज नक्की सांगत चला. आणि ही रेसिपी, पापडांची रेसिपी, मुरमुऱ्यांचे पापड हे तुम्हाला कसे वाटले मला हे कमेंट करून प्लीज नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज विनंती आहे की चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर बघा पापड किती छान दिसतोय आणि छान खुसखुशीत असा पापड तयार झालेला आहे. मस्त असा पापड तयार झालेला आहे. तर तुम्ही भाजून देखील खाऊ शकता. तर आता आपण तळून बघूया. तर तेल छान कळकळीत गरम करायचं आहे. तळताना गॅस फुल ठेवायचा. बघा कसला सुंदर असा पापड फुलून आलेला आहे. छान कढई भरून हा पापड फुललेला आहे. छान दुप्पट तिप्पटने फुलून येतो. बघा कसला मस्त दिसतोय. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून पापड तळून दाखवते. तळल्यानंतर पण मस्त फुलतात, छान खुसखुशीत होतात, तोंडात टाकताच विरघळतात. असे हे मुरमुऱ्यांचे पापड तयार झालेले आहेत. तर सगळेच पापड जवळपास छान फुललेले आहेत. पापड खारचा वापर न करता सुद्धा हे पापड छान फुलून आलेले आहेत. तर बघा कसला सुरेख असा पापड तळून झालेला आहे. तर बघा कसले मस्त दिसत आहेत की नाही पापड. बघा पापडांची साईज बघा कशी आहे. तर बघा मी तुम्हाला आता पापडही तोडून दाखवते की पापड कशा पद्धतीचा तयार झाला आहे. तर बघा तळलेला पापड देखील मस्त असा तयार झालेला आहे. छान खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट असा तयार झालेला आहे. चला तर मग आता मुरमुरे असतील तर तुम्ही हे नक्की पापड तयार करून बघा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.